मित्रांनो, हा आहे आपला आजचा पदार्थ। ग्रामीण लोकांच्या जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये जे पदार्थ असतात ते अतिशय सोपे, साधे आणि झटपट होणारे आणि पौष्टिक असतात। त्यामधलाच हा पदार्थ बाजरीची भाकरी, झुणका आणि झणझणीत खरडा हे अतिशय चवीला उत्कृष्ट असणारे पदार्थ। आणि बाजरीसारखे घटक जे असतात ते हिवाळ्याच्या काळामध्ये उष्णता पुरवण्याचं काम करत असतात आणि इतर सुद्धा बाकीचे दोन्ही पदार्थ जे आहेत ते कमीत कमी साहित्यामध्ये झटकन होणारे आहेत। हे पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आवडले तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे। चला तर मग बघूया ही आजची आपली गावरान बाजरीची भाकरी, झुणका आणि खरड्याची रेसिपी। आपण सगळ्यात पहिल्यांदा यामधला खरडा करून घेणार आहोत। झणझणीत खरडा करायचा आहे। आपण खरडा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण इथं 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यासारख्या ऍक्च्युली ग्रामीण भागामध्ये यासारख्या ज्या अतिशय तिखट मिरच्या असतात त्यांचा वापर केला जातो, पण आपल्याकडे यातल्या 2च आहेत त्यामुळे आपण रेग्युलर मिरच्या घेतलेल्या ज्या तिखटाला कमी असतात। तुमच्या तिखटाच्या गरजेनुसार तुम्ही मिरच्या सिलेक्ट करू शकता। त्याच्याशिवाय इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे साधारण 10-12 पाकळ्या, खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून, वाळलेलं खोबरं आणि जिरे घेतलेले आहेत। फक्त एवढ्याच साहित्याचा वापर करून आपला आजचा झणझणीत ठेचा किंवा खरडा आपण करणार आहोत। आता आपण हा ठेचा किंवा खरडा करायला सुरुवात करू। त्यासाठी पहिल्यांदा आपण इथं तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे। या तेलामध्ये तिखट मिरच्या पहिल्यांदा घालून घेऊ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण या ज्या रेग्युलर मिरच्या आहेत त्या घालून घेणार आहोत। यामध्ये आपण थोडा जिरा घालून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत आणि हे सगळं आपण खरपूस भाजून घेणार आहोत। त्यात एक मस्त वास यायला लागलेला आहे बघा। सगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या। खोबरं, जिरे, मिरची, लसूण या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या। आता या सगळ्या गोष्टी भाजत आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकू आणि हे सुद्धा कोथिंबीर या सगळ्या बरोबर एकत्र भाजून घेणार आहोत व्यवस्थित। आणि या सगळ्या गोष्टी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या काढून घेतलेल्या सगळ्या गोष्टी आपण थंड करून घेणार आहोत। आता खरडा करण्यासाठी आपण खरडा या खलबत्त्यामध्ये करणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपण हे जे मिरची, लसूण, जिरे या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या, खोबरं या सगळ्या आपण खलबत्त्यामध्ये घेणार आहोत। याच्यामध्ये अनेक गोष्ट आपल्याला घालावी लागणार आहे, ती म्हणजे याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण एकत्र या पद्धतीने कुटून घ्यायचे। या चांगल्या आपल्याला ठेचून एकत्र करून घ्यायच्या। सगळ्या गोष्टी एकजीव झाल्या पाहिजेत। आता आपण हा खरडा आपला करून झालेला आहे। हा खरडा आपण काढून घेऊ। खरडा हा सहसा मोठाच ठेवला जातो, त्यामुळं आपण तो मिक्सरमधून काढलेला नाही। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करायला हरकत नाही, नाहीतर खलबत्त्याची जी चव असते खलबत्त्यात केलेल्या खरड्याची सुंदर लागते। हा तो आपण चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारा हा पदार्थ आहे। ज्यांना तिखट पदार्थ आवडत असतील त्यांच्यासाठी तर हा पदार्थ अतिशय आवडीचा पदार्थ आहे।
ग्रामीण भागामध्ये भाकरी, खरडा आणि त्याच्याबरोबर एखादी भाजी एवढ्याच गोष्टी खाण्यामध्ये घेतल्या जातात किंवा जेवणामध्ये असतात. या पद्धतीनं आपला हा सगळा खरडा आपण काढून घेतलेला आहे. हा आपला खरडा तयार झालेला आहे. या खरड्यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा भाजून घालू शकता. त्यामुळे त्या खरड्याला एक वेगळी चव येते. आपण घातलेले नाही आहे, कारण शेंगदाणे घातले तर मिरचीची चव तुम्हाला कमी लागते, म्हणून शेंगदाणे घातलेले नाही आहेत. ह्याच्या आपल्या गावरान झुणका भाकरीच्या रेसिपीमधल्या झुणक्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. ह्यासाठी आपण इथं एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक. त्याच्यानंतर हळद आहे, मोहरी आहे, तेल लागणार आहे आपल्याला, डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप, त्याच्यानंतर चटणी घेतलेली आहे, कोल्हापूरची कांदा लसूण चटणी घेतलेली आहे किंवा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ या साहित्याचा वापर करून आज आपण आपले झुणका करणार आहोत. झुणका करायला सुरुवात करू. त्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्या आणि ज्या तव्यामध्ये आपण खरडा केला होता त्यामध्येच आपण हा झुणका करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण हा कांदा चिरलेला घालून घेणार आहोत. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कांदा तुम्ही बघितला असेल तर एकदम बारीक कापलेला नाही, थोडा मोठा मोठा ठेवलेला आहे. तुम्ही पण कांदा झुणक्यासाठी घेताना हा थोडा मोठा मोठाच ठेवा, कारण अशा मोठ्या कांद्याची चव झुणक्यामध्ये फार चांगली लागते. हा कांदा जर असं परतून झाला, गावरान किंवा ग्रामीण भागामध्ये लोकांचा हा आवडता पदार्थ आहे, झटकन होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हळद घालून घेणार आहोत आणि कांदा लसूण मसाला किंवा कांदा लसूण चटणी जी कोल्हापूरची आहे ती 2 चमचे घालून घेतलेली आहे आपण, कारण आपण हा झुणका जो असतो तो थोडासा झणझणीत असतो. थोडी चटणी या कांद्याबरोबर आणि तेला परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. याच्यामध्ये साधारण जेवढं पीठ असेल त्याच्या पावपट पाणी घालून घ्या, पावपट पाणी घालून घ्या आणि त्यानुसार आपण याच्यामध्ये हे साधारण पाऊण कप पाणी घातलेलं आहे. आपण 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी हे पाऊण कप पाणी भरपूर होतं. त्यामध्ये आता आपण हे डाळीचं पीठ जे आहे ते घालून घेणार आहोत. लागेल तेवढं पीठ घालायचं याच्यामध्ये आणि हे असं या पद्धतीनं मिसळून घ्यायचं आहे. झुणका जो असतो तो साधारण घट्टच असतो. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. मगाशी मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ पाण्यात टाकावं लागतं. माझं मीठ पाण्यात टाकायचं राहिलेलं आहे. पाण्यात मीठ टाकलं की सगळीकडं झुणक्याला व्यवस्थित लागतं. तुम्ही सुद्धा टाकताना मीठ पाण्यामध्येच टाकून घ्या. या पद्धतीनं याला झाकून आपण थोडी वाफ काढणार आहोत. झुणका व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. जास्त कोरडं वाटायला लागलं, पीठ जास्त कोरडं जर वाटत असेल तर या पद्धतीनं थोडं पाण्याचा हात तुम्ही घालून घेऊ शकता. हा झुणका जो आहे या पद्धतीनं व्यवस्थित मिसळून घ्या त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी घालून आपण हे झाकून शिजवून घेणार आहोत. हा आपला झुणका शिजलेला आहे, त्याला वाफ आलेली आहे व्यवस्थित. हा झुणका आपण व्यवस्थित या भांड्यामध्ये काढून घेऊ. अतिशय चविष्ट असा हा गावरान पदार्थ आपला झुणका तयार झालेला आहे. तुमच्या भागामध्ये या झुणक्याला काय म्हटलं जाते हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय चवीला सुंदर असणारा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. मित्रांनो, या आजच्या आपल्या गावरान बेतामध्ये झुणका भाकरीमध्ये आपण जी भाकरी करणार आहोत ती भाकरी बाजरीची भाकरी करणार आहोत. त्यासाठी आपण इथं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं आणि पीठ पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे बाजरीचं आपल्याला.
बाजरीची भाकरी करत असताना पीठ जे मळून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला हात बदललेला दिसत असेल, कारण पुरुषांना भाकरी थापणं हे थोडंसं अवघड जातं, मलाही जातं. त्यामुळं आमच्या सौंना सांगितलेलं आहे भाकरी करण्यासाठी. तेही शिकेन लवकरच. भाकरी थापणंसुद्धा लवकरच शिकेन. त्या पद्धतीनं आपलं हे पीठ सगळं मळून झालेलं आहे. बाजरीचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये गरम पाणी घेण्याची आवश्यकता नसते. बाजरीचं पीठ आपण गार पाण्यामध्ये सुद्धा मळलं तरी चालतं. ग्रामीण भागामध्ये सगळा स्वयंपाक जो असतो तो चुलीवर केला जातो. आपल्याकडं त्या सोयीसुविधा नसल्यामुळं आपण गॅसचाच वापर करावा लागतो. शहरामध्ये आपल्याला गॅसचाच वापर करावा लागतो. पण चुलीवरच्या जेवणाची चव आणि गॅसवरच्या जेवणाची चव ह्याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. भाकरी थापणं हे एक कला आहे आणि ती बायकांनाच चांगल्या पद्धतीनं जमते. पुरुषांना त्यासाठी फार प्रॅक्टिस करावं लागतं किंवा फार सवय करून घ्यावी लागते. आपली भाकरी थापून झालेली आहे, ती तव्यावर टाकून आपण भाजून घेणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं फार महत्त्वाचं समजलं जातं, कारण बाजरी उष्ण समजली जाते आणि त्यामुळं शरीरामध्ये उष्णता मिळण्यासाठी म्हणून थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी प्रामुख्याने खाल्ली जाते. आता ही भाकरी आपली जी आहे ती दोन्ही बाजूनं तव्यावर भाजून झालेली आहे. भाकरी भाजून झालेली आहे. आता आपण जाळावर ती भाकरी भाजून घेणार आहोत. गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये या भाकऱ्या चुलीवर भाजल्या जातात, कोळशावर भाजल्या जातात किंवा लाकडावर भाजल्या जातात. त्या जाळावर त्याची एक चव वेगळीच असते. पण शहरामध्ये आपल्याला गॅस वापरण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गॅसवरच्या भाकऱ्या आणि चुलीवरच्या भाकऱ्या याच्यामध्ये फार मोठा फरक असतो चवीमध्ये. तुम्हाला कुठल्या भाकऱ्या आवडतात ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चुलीवरच्या भाकऱ्या आपण कधी खाल्ल्यात का, त्याची चव आणि गॅसवरच्या भाकरीची चव याच्यामध्ये काय फरक आहे हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. अशा तऱ्हेनं आपली ही भाकरी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे. अशा तऱ्हेनं आपला हा आजचा अतिशय गावरान बेत तयार झालेला आहे. बाजरीची भाकरी, झुणका आणि झणझणीत खरडा. रोजच्या जीवनामध्ये ग्रामीण भागामध्ये खाल्ले जाणारे हे पदार्थ अतिशय पौष्टिक, चवीला अतिशय सुंदर आणि करायला अतिशय सोपे, कमीत कमी साहित्यामध्ये होणारे हे पदार्थ तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. आवडले तर या आमच्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.